राज्यातल्या भूविकास बँका बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय। कॅबिनेटच्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आलंय। शेतकऱ्यांकडे भूविकास बँकांची 700 ते 800 कोटी रुपयांची थकबाकी आहे। त्यामुळे भूविकास बँक अडचणीत आली होती। त्यामुळे सरकारनं ही बँक बंद करण्याचा निर्णय घेतलाय। या वसुलीतून बँक कर्मचाऱ्यांची देणी देण्यात येणार आहेत। या बँकेत 1046 कर्मचारी कार्यरत आहेत। या सर्वांना 70 कोटी रुपयांची नुकसान भरपाई देऊन त्यांना बँकेच्या सेवेतून कमी करण्यात येणार आहे। तसंच बँकेच्या 60 मालमत्तांचे अंदाज मूल्यांकन 555 कोटी असून बँकेकडून शासनास येणं असलेल्या या मालमत्ता शासनास हस्तांतरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे। तर ही बँक बंद करण्याऐवजी पुनरुज्जीवन करायला हवं अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केली आहे। आम्ही सत्तेवरती होतो त्यावेळेला त्या बँकेचं पुनरुज्जीवन करण्याचा विचार राज्य सरकारकडे होता। आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये नेमकं काय झालं त्याची मला माहिती नाही, परंतु राज्यातील भूविकास बँक ही ज्या कालावधीमध्ये स्थापन झाली त्यावेळेला भूविकास म्हणजे शेतकऱ्यांचा विकास, शेतकऱ्यांच्यासाठी कृषी मालाचं उत्पादन घेण्यासाठी करायची मदत, अशीच त्या पाठीमागची संकल्पना होती। मला असं वाटतं सरकारने ती बँक किंवा त्या बँकेचं अस्तित्व पूर्ण संपुष्टात आणण्याच्याऐवजी पुनर्जीवन करण्याचा विचार केल्यास महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना एक तऱ्हेचा तो आधार ठरू शकतो। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।